नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनिल महापुरे स्टडी स्टुडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या एक्झामला आलेली गणितावरील प्रश्न बघूया. बघा, तुम्हाला आपण आज प्रॅक्टिस म्हणून गणितावरील प्रश्न बघूयात. बघा, पहिला प्रश्न आपला आहे. 4 वर्षापूर्वी सुमनचे वय हे अमनच्या वयाच्या निम्मे होते. आजपासून 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 असेल तर अमनचे आजचे वय किती? आता आपल्याला अमनचे वय काढायचे आहेत. हा प्रश्न कसा सॉल्व्ह करणार बघा. आता 4 वर्षा पहिलेच आपल्याला गुणोत्तर दिलाय, तर आपण सर्वप्रथम काय करायचं, इथे 4 लिहून घ्यायचे. ठीक आहे. आता बघा, सुमनचे वय अमनच्या वयाच्या निम्मे होते. निम्मे म्हणजे काय रे? सुमनचे वय जर 1 असेल तर अमनचे वय हे 2 असणार. म्हणजे त्यांचा रेशो 4 वर्ष आधी 1:2 असणार आहे. तर आपण काय करायचं, 1:2 रेशो लिहून घ्यायचं. ठीक आहे. मी इथं लक्षात आलं पाहिजे म्हणून सुमन आणि अमन सुद्धा लिहून घेतो. ठीक आहे. नंतर आपल्याला काय म्हटलंय, 4 वर्षानंतर म्हटलंय, तर आपण काय करायचं, पुन्हा इथे 4 लिहून घ्यायचं. 4 वर्षानंतर त्यांचा रेशो किती दिलाय? 3:5 दिलाय. तर आपण पुन्हा 3:5 हा रेशो लिहून घ्यायचा. तर अमनच्या आजचे वय किती? आता कसं सोडवणार बघा. हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रथम आपण काय करायचं, ह्या 4 आणि 4 ची बेरीज करून घ्यायची. ह्या 4 आणि 4 ची बेरीज येते 8. गुणाकारामध्ये दुसऱ्या रेशोतील फरक घ्यायचा. दुसऱ्या रेशोतील फरक म्हणजे काय मित्रांनो? बघा, 3 आणि 5 मधील फरक घ्यायचा. हे आपल्याला किती मिळतो? 2. भागाकारामध्ये त्या तेरप्या गुणाकारातील फरक घ्यायचा. तेरप्या गुणाकारातील फरक म्हणजे काय? 1 गुणिले 5 करायचं, मायनस 2 गुणिले 3 करायचं. आता 1 गुणिले 5 केलं तर आपल्याला 5 मिळतात. मायनस 3 गुणिले 2 करायचं, 6 मिळतात. ठीक आहे. प्लस मायनसचा विचार करायचा नाही. 8 गुणिले 2 केलं तर आपल्याला किती मिळतात? 16. ठीक आहे. 5तून 6 गेले तर 1 राहतो. 1. आता 16 भागिले 1 केलं तर आपलं उत्तर किती मिळणार आहे? 16. म्हणजे 16 ही 1 ची किंमत असणार आहे. बघा, आता 1 ची किंमत ही आपल्याला 16 मिळाली. आपल्याला काय विचारलंय मित्रांनो प्रश्नामध्ये? अमनचे आजचे वय विचारलंय. अमनचं बघा, 4 वर्ष आधी वय किती? आपल्याला रेशो किती दिलाय? 2 दिलाय. 1 ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? 2. तर 2 ची व्हॅल्यू कशी काढणार? म्हणजे 2 गुणिले आपण किती करूया? 16. म्हणजे 2 ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? 16 दुने 32. बघा, आता हे 32 अमनचं 4 वर्ष आधीचं वय असणार आहे. आपल्याला अमनचं केव्हाचं वय विचारलंय? आजचं विचारलंय. म्हणजे आपण काय करूयात, 32 हे 4 वर्ष आधीचं वय आहे, त्यामध्ये 4 वर्षानंतर 4 वर्ष प्लस करूयात. म्हणजे आपल्याला किती मिळणार? 36. म्हणजे अमनचं आजचं वय किती असणार आहे मित्रांनो? 36 असणार आहे. बघा, अशा प्रकारचा ऑप्शन आहे का? बघा, इथं आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 मध्ये 36 वर्ष दिलायत आणि अमनचं आजचं वय हे 36 वर्ष असणार आहे. तसंच जर या प्रश्नामध्ये आपल्याला सुमनचे वय विचारले असते तर सुमनचं वय बघा, इथे आपल्याला 4 वर्ष आधी 1 दिलं होतं. 1 ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? 16 मिळाली आहे. ठीक आहे. म्हणजे 4 वर्ष आधी सुमनचं वय 16 होतं. आजचं जर वय काढायचं असेल तर आपण सुमन यामध्ये 4 प्लस करून 20 केलं असतं. तर सुमनचं आजचं वय हे किती असतं? तर 20 वर्ष असतं. चला तर बघूया पुढील प्रश्न. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं. बघूया पुढील प्रश्न. बघा, आजचा आपल्या दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे. एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झालेत व 455 विद्यार्थी नापास झाले, तर परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले आहेत? चला तर मित्रांनो, एकदम सोपी प्रश्न आहे. कसा सॉल्व्ह करायचा बघा. आता परीक्षेमध्ये एकूण पास विद्यार्थी किती आहे? 35. बघा, परीक्षेला एकूण 100% विद्यार्थी बसले होते, त्यापैकी किती पास झाले मित्रांनो? 35% पास झाले. याचाच अर्थ काय की आपण 100% म्हणून 35% पास जर मायनस केले तर आपल्याला किती मिळतात? 65%. आता हे 65% विद्यार्थी काय असणार आहे मित्रांनो? नापास झालेले असणार आहे. स्वाभाविकच आहे, 100%पैकी जर 35% विद्यार्थी पास झाले असेल तर 65% विद्यार्थी नापास झाले. आता बघा, आपल्याला पुढे काय म्हटलंय? झाले तो 455 विद्यार्थी नापास झाले. आता बघा, 65%साठी आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हटलंय? आपलं 65% नापास निघालंय. तर यासाठी त्यांनी काय म्हटलंय? 455. तर आपल्याला एकूण विद्यार्थी विचारले आहेत. एकूण विद्यार्थी किती होते? 100. 100%साठी किती? आता याचा आपण तेरपा गुणाकार करूयात. बघा, आता याचा आपण पटीत काढूया. 5 1 5, 5 3 15. ठीक आहे. पुन्हा 5 9 45, 5 1 5. ठीक आहे. 13 1 13, 13 7 91. ठीक आहे. आपल्याकडे काय उरलं? 1 ची किंमत 7 आहे. बघा, हे 1 च्या 7 पट आहे. आपलं उत्तर सुद्धा 100 चे किती पट असणार आहे? 7 पट असणार आहे. म्हणजे 100 गुणिले आपण 7 केलं तर आपल्याला किती मिळत आहेत मित्रांनो? 700 मिळत आहेत, जे की या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहेत. बघा, अशा प्रकारचा ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला 700 हे उत्तर दिले आहेत. ठीक आहे मित्रांनो, बघूया पुढील प्रश्न. बघा, आजचा आपल्या तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न. एका परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 65% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, 25% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. तर जर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली? बघा, आपल्याला एकूण टोटल विद्यार्थी विचारले आहेत. कसा सोडवणार हा प्रश्न बघा. आता बघा, सुरुवातीला आपलं काय म्हटलंय? 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. आपल्याला उत्तीर्णच दिलायत. आपण काय करायचं बघा, पहिले 70% हे इंग्रजीत उत्तीर्ण झाले लिहून घ्यायचे. लक्षात ठेवायचे की उत्तीर्णवाले आणि उत्तीर्णवाले सर्व उत्तीर्णवाले घ्यायचे. ठीक आहे. 70% हे उत्तीर्ण झाले, 65% गणितात उत्तीर्ण झाले. यामध्ये काय करायचं? उत्तीर्णवाले 65% प्लस करून घ्यायचं. या सर्वांची बेरीज करायची म्हणजे आपल्याला एकूण उत्तीर्ण विद्यार्थी मिळेल 5.
आणि हे 13. ठीक आहे, म्हणजे 135% विद्यार्थी हे दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. 25% विद्यार्थी हे दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. आता बघा, आता दोन्ही विषयात आपल्याला उत्तीर्ण किती मिळाले? 135 मिळाले आणि दोन्ही विषयात अनुत्तीर्ण किती आहेत? 25. याचाच अर्थ बघा, आता 100% विद्यार्थी होते, दोन्ही विषयात अनुत्तीर्ण किती झाले मित्रांनो? बघा 25% झाले. याचाच अर्थ आपण 75% हे दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील. ठीक आहे, दोन्ही विषयात 25 अनुत्तीर्ण, तर दोन्ही विषयात उत्तीर्ण किती? 75. हे काय करायचं? यामधून आपण मायनस करायचं. यामधून तर 75 आपण मायनस करूयात. बघा 5तून 5 गेले 0, 13तून 7 गेले 6 राहतात. बघा 7, म्हणजे 60% विद्यार्थी हे दोन्ही विषयात आपल्याला उत्तीर्ण मिळाले. ठीक आहे, आता प्रश्नामध्ये आपल्याला पुढे काय म्हटलंय? 3000 विद्यार्थी हे दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, परंतु आपल्याला पर्सेंटेज मध्ये बघितलं तर आपले किती आले? 60 आलेत. म्हणजे याचाच अर्थ आपल्याला 60% साठी प्रश्नामध्ये किती म्हटलंय? दोन्ही विषयात 3000 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले. ठीक आहे, तर आपल्याला एकूण विद्यार्थी विचारले. एकूण विद्यार्थी म्हणजे किती? तर आपल्याला एकूण विद्यार्थी म्हणजे आपल्याला 100% विद्यार्थी हे काढावे लागेल. ठीक आहे, आता याचा आपण पट्टीत काढूया. 0 0 हा आपण पहिले कट करून घेऊया. ठीक आहे, 6 1 6, 6 5 30 आणि हा 0. बघा आता हे 60 1चे किती पट आहे? 60 पट आहे. तर आपलं उत्तर सुद्धा 100चे किती पट असणार आहे? 60 पट असणार आहेत. म्हणजे आपण 100 गुणिले 60 करूया. 100 गुणिले 60 केलं तर आपलं उत्तर काय मिळणार आहे मित्रांनो? 6000 मिळणार आहे. ठीक आहे, बघा अशा प्रकारचं ऑप्शन आपल्याला कुठे दिसतंय का? बघा ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आपल्याला 6000 दिसतंय. या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे. म्हणजे तिथे एकूण 6000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असेल. जर मित्रांनो तुम्हाला प्रश्न समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघूया पुढील प्रश्न. बघा मित्रांनो, आजचा आपला पुढील क्रमांकाचा प्रश्न आहे. 1 जानेवारी 2006 रोजी रविवार होता. 1 जानेवारी 2010 रोजी कोणता दिवस असेल? बघा मित्रांनो, एकदम सोपी प्रश्न आहे. हा प्रश्न कसा सोडवायचा हा तुम्हाला मी बेसिक मध्ये सांगतो. या संबंधित व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तो तुम्ही तिथे जाऊन बघू सुद्धा शकता. आता बघा, हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला एक कोड ध्यानात ठेवावा लागतो. कोणचा? तो बघा, 62 25 03 51 46 आणि 24. हे मित्रांनो 12 महिन्याचे 12 कोट आहेत. आता या कोटचा वापर करून आपण हा प्रश्न कसा सॉल्व्ह करूया ते बघूया. प्रथम तर मित्रांनो आपण चेक करूयात की 1 जानेवारी 2006 रोजी खरंच रविवार होता का? जर प्रश्न दिलाय तर बरोबरच असणार, परंतु आपण चेक करूयात आणि नंतर आपला मेन प्रश्न सोडूयात. आता बघा काय करायचं मित्रांनो, असा प्रश्न सोडवण्याच्या पहिले आपल्याला जे तारीख दिली आहेत बघा, 1 जानेवारी दिली आहे तर 1 लिहून घ्यायचा. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला जानेवारीचा कोट इथे काय दिलाय बघा. जर का हे लीप वर्ष असेल मित्रांनो, साधारण वर्ष आणि लीप वर्ष हे तुम्हाला कळतच असेल. जर का इथे लीप वर्ष दिला असतं तर आपण जानेवारीचा कोट हा 5 लिहिला असता आणि फेब्रुवारीचा कोट हा 1च लिहिला. फक्त 2 महिन्यासाठी आपण लीप वर्ष हे लक्षात घेतलं असतं. 2006 हे लीप वर्ष नाही तर आपण जानेवारीचा कोट हा 6 दिलाय, जसेला तसा लिहून घ्यायचा, 6 घ्यायचा. आता दिलेल्या वर्षातील शेवटचे 2 डिजिट घ्यायचे. आपल्याला इथं 06 दिले आहेत, याचाच अर्थ ते आपण 6 लिहून घ्यायचे. त्याच वर्षाला आपण 4ने भागायचं आणि जो पूर्ण भाग जाईल ते घ्यायचं. म्हणजे 6ला आपण 4ने भागलं, 4 1 4, एकच पूर्ण भाग जातो, शिल्लक 2 राहतात, ते घ्यायचं नाही, म्हणजे 1 घ्यायचा आणि भागाकारामध्ये 7 घ्यायची. याची बेरीज करायची. बघा 6 6 12 13 आणि 14. ठीक आहे, हे येतात 14 भागेला 7. 14 भागेला 7 केलं, 7 दुने 14. बाकी आपल्याकडे बघा 7 दुने 14. बाकी काय उरते मित्रांनो? बघा बाकी इथे नेहमीसाठी लक्षात ठेवा, इथे बाकी घ्यायची. बाकी किती उरली? शिल्लक राहिली आपल्याकडे 0 शिल्लक राहिली. आता 0 म्हणजे रविवार. 1 साठी लक्षात ठेवा, 0 म्हणजे रविवार. 1 2 3. 0 म्हणजे रविवार. 1 म्हणजे सोमवार, 2 मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. ठीक आहे, असे लक्षात ठेवा तुम्ही. 0 जर आला तर तो आपला वार असणार आहे रविवार. आणि प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला त्या प्रश्नाचं रविवार दिला. आता आपला मेन प्रश्न काढूयात. हा तर मित्रांनो फक्त आपल्याला सांगण्यासाठी दिला होता, प्रश्न हा नव्हताच. आपला प्रश्न हा होता. मी तुम्हाला सहज यातूनच आपण दोन प्रश्न काढावं, तुमची कन्सेप्ट क्लिअर व्हावं म्हणून मी हे दोन्ही प्रश्न सॉल्व्ह केले. आता बघा आपल्याला काय म्हटलंय, 1 जानेवारी काय करायचं? 1 जानेवारीचा 1 घ्यायचा, प्लस करायचं. आता जानेवारीचा बघायचं वर्ष लीप वर्ष आहेत का नाही, साधारण वर्ष आहे तर जानेवारीचा कोट जसेल तसं घ्यायचा. म्हणजे 6 1 प्लस 6. वर्षाचे शेवटचे 2 डिजिट घ्यायचे. म्हणजे इथे आपण घेऊयात 10. आता यात 10ला काय करायचं? 4ने भागायचं आणि पूर्ण जो भाग जाईल ते घ्यायचं. म्हणजे आपण बघा इकडे 10ला 4ने भागू, 4 दुने 8. बघा 2 पूर्ण भाग जातो आणि 2 शिल्लक राहतात. आपण काय 2 जे पूर्ण भाग गेला ते घ्यायचं. म्हणजे यामध्ये प्लस 2 करायचे. ठीक आहे, एवढं केल्यास यानंतर आपण याला 7ने भागायचं. आता याची बेरीज करून घ्यायची. 10 6 16 17 18 आणि 19 भागेला 7. हे जर आपण सोडवलं बघा इथे बाकी घ्यायचं. 7 दुने 14. ठीक आहे, बाकी किती राहतात मित्रांनो? 5 राहतात. बाकी वाले नेहमी घ्यायचे. 2ने पूर्ण भाग जातो आणि बाकी किती राहतात? 5. आता 5 कोणता वार येतो बघा. 1 म्हणजे सोमवार, 2 मंगळवार, 3 बुधवार, 4 गुरुवार आणि 5 म्हणजे शुक्रवार. 5व्या क्रमांकावर आपला कोणता वार असणार आहे मित्रांनो? शुक्रवार. जर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे बघा, इथं ऑप्शन क्रमांक बी मध्ये या प्रश्नाचं योग्य ते उत्तर दिलं आहे शुक्रवार. बघा मित्रांनो, तुमची मी कन्सेप्ट सुद्धा क्लिअर केली. नाही तर मी
फास्टरित्या सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह करू शकलो असतो, परंतु तुमचे हे लक्षात नसतं आलं. त्या कारणास्तव मी पूर्ण कन्सेप्टचा हा प्रश्न सांगितला. जर का तुम्हाला याचे आणखी डिटेलमध्ये कन्सेप्ट पाहिजे असेल तर या संबंधित आपल्या चॅनलवर ओल्डेस्टमध्ये व्हिडिओ बघायचा आहे, यावर आधारित पूर्ण डिटेलमध्ये मी व्हिडिओ दिलेला आहे. चला बघूया पुढील प्रश्न. बघा आपला पुढील प्रश्न, दोन संख्येची बेरीज 50 आहे, त्यांच्यातील फरक जर 22 आहे तर त्यातील लहान संख्या किती? एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. काय करायचं मित्रांनो, बघा आपल्याला दोन संख्येची बेरीज दिली, संख्या माहित नाही तर आपण काय करूया, एक्स एक संख्या आणि दुसरी संख्या वाय यांची बेरीज आपल्याला किती दिली आहे 50. आता नेहमीसाठी लक्षात ठेवा की लहान संख्या ही आपली वाय असणार आहे. आता वायची किंमत कशी काढायची बघा, आणि त्यातील फरक आपल्याला दिला आहे एक्स, फरक म्हणजे एक्स मायनस वाय, त्यातील फरक आपल्याला दिला आहे 22. आता आपण लहान संख्या नेहमीसाठी लक्षात ठेवा वाय असते. आता वायची किंमत कशी काढायची लक्षात ठेवा, म्हणजे लहान संख्येची किंमत कशी काढणार, लहान संख्येची किंमत काढण्यासाठी मित्रांनो दोन संख्येतील फरक भागीला 2 करायचं. म्हणजे बघा 50 मायनस 22 भागीला 2 करायचं. ठीक आहे, 50 मधून 22 गेले तर आपल्याला किती शिल्लक राहतात, 28. 28 भागीला 2, जर 28 भागीला 2 केलं तर आपल्याला किती मिळतात मित्रांनो, 14 मिळते. जे की आपल्याला लहान संख्या मी सांगितलं की वाय ही आपली लहान संख्या असणार आहे, जे की या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे, जे की ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिलं आहे. जर का या प्रश्नामध्ये इथं आपल्याला लहान नसून मोठी संख्या विचारली असती तर आपली नेहमीसाठी लक्षात ठेवा मोठी संख्या ही एक्स असती. ही कशी काढली असते बघा, मोठी जर संख्या काढायला सांगितली असती तर एक्स काढायची. कसं काढणार, तर या दोन संख्येची बेरीज करायची, म्हणजे 50 प्लस 22 करायचं भागीला 2 करायचं. ठीक आहे, लहान विचारली तर मायनस करायचं, मोठी विचारली तर प्लस करायचं. ठीक आहे, 50 आणि 2 याची बेरीज केली तर आपल्याला किती मिळतात, 72. 72 भागीला 2 करायचं. ठीक आहे, बेत्रिक 6 बेसक 12, तर आपली मोठी संख्या किती असणार आहेत, 36 असणार आहेत. बघा आपल्याला लहान संख्या विचारली ती 14 मिळाली, मोठी विचारली असते 36 मिळाली. ठीक आहे, दोन संख्येची बेरीज सुद्धा करून पाहूया. लहान संख्या आपली 14 आहेत, मोठी संख्या 36 मिळाली, याची बेरीज आपल्याला बघूयात 50 येते का, 6 4 10 0 1 3 आणि 2 5, म्हणजे याची बेरीज सुद्धा 50 येते. मी तुम्हाला उत्तर सुद्धा चेक करून सांगितलं. एकदम सोपी प्रश्न होतात, परंतु आपण अशा प्रश्नामध्ये कन्फ्यूज होऊन जातो मित्रांनो. कुठे कन्फ्यूज व्हायचं नाही. लहान संख्या विचारली तर नेहमीसाठी लक्षात ठेवा वाय, मोठी संख्या एक्स, लहान विचारली मायनस करायचं, मोठी विचारली प्लस करायचं, त्याला 2 ने भागायचं. चला बघूया पुढील प्रश्न. बघा मित्रांनो पुढील प्रश्न खूप लांब दिसत असला तरी एकदम इझी आहे. बघा, शहीद शाळेत जाण्यासाठी तो 100 मीटर दक्षिणेकडे गेला, तिथून तो डावीकडे वळून 200 मीटर गेला. पुन्हा तो डावीकडे वळून 100 मीटर अंतरावरील मित्राकडे गेला, तिथून मित्रासह तो पूर्वेकडील 40 मीटर अंतर चालून शाळेजवळ गेला. तर घर व शाळा यामधील अंतर किती व शाळा घराच्या कोण्या दिशेला आहे? ठीक आहे, आपल्याला घर व शाळेतील अंतर आणि शाळा हे घराच्या कोण्या दिशेला आहे ते काढायचं आहे. आता बघा मित्रांनो, नेहमीसाठी लक्षात ठेवा जे आपण बसतो ते आपली समोरची दिशा म्हणजे नेहमीसाठी उत्तर असते, आणि अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपण स्वतः तिथं उभे आहे असं कन्सिडर करायचं आणि आपलं डावं उजवं धरून चालायचं. बघा आपली समोरची दिशा ही उत्तर असते. आता चला प्रश्न सॉल्व्ह करूया. कसं करणार, शहीद शाळेत जाण्यासाठी तो 100 मीटर दक्षिणेकडे गेला. आता बघा ही वरची दिशा उत्तर आहे तर खालची दिशा ही दक्षिण असणार आहेत, म्हणजे त्याचं घर इथे असणार आहेत आणि तो दक्षिणेकडे या साईडला किती किती मीटर गेला, 100 मीटर गेला. ठीक आहे, नंतर तिथून तो डावीकडे वळून 200 मीटर गेला. आता इथून जर आपलं तोंड दक्षिणेला झालं तर आपली डावी दिशा कोणती असणार आहे मित्रांनो, हे असणार आहे, म्हणजे तो डावीकडे किती मीटर गेला, 200 मीटर गेला. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आपलं लेफ्ट राईट हे आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे, तो डावीकडे वळून 100 मीटर अंतरावरील मित्राकडे गेला. तो बघा आता 200 मीटर गेला, तो पुन्हा बघा पुन्हा डावीकडे वळून 100 मीटर गेला. आता पुन्हा डावीकडे आपली डावी बाजू कोणती असणार आहे, अप असणार आहे, म्हणजे उत्तरेकडे डावी दिशा असणार आहे, म्हणजे तो पुन्हा असे 100 मीटर अंतर हा डावीकडे गेला. ठीक आहे, गेला. तेथेच मित्रासह तो पूर्वेकडील 400 मीटर अंतरावर गेला. आता बघा इथे आपण उभा आहेत, हे आपली उत्तर दिशा आहेत, म्हणजे उत्तर दिशेत या साईडला तो पूर्वेकडे गेला, म्हणजे पूर्वेकडे किती मीटर गेला, 400 मीटर गेला. ठीक आहे, म्हणजे इथे तो किती आला, इथे शाळेत आलाय. ठीक आहे, त्याचं घर कुठे आहे, इथे आहे. घर व शाळा यामधील अंतर किती, आता बघा मित्रांनो इथून इथपर्यंत हे अंतर 400 मीटर आहे, परंतु इथून इथपर्यंतचं अंतर किती हे आपण कसं कन्सिडर करणार. बघा इथून इथपर्यंतचं अंतर हे 200 आहे, तर इथून इथपर्यंतचं अंतर सुद्धा हे 200 असणार आहे, म्हणजे याचाच अर्थ हे 200 प्लस हे 400, म्हणजे त्याचं घरापासून शाळा किती मीटर असणार आहे, 600 मीटर असणार आहे. आता बघा 600 मीटर कोण्या दोन ऑप्शन मध्ये दिसतं, एक ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 3 मध्ये, परंतु आपल्याला इथे दिशा सुद्धा विचारल्या आहेत. आता बघा घर इथे आहेत, हे असणार आहे पश्चिम दिशा आणि हे असणार आहे पूर्व दिशा, म्हणजे पूर्वेस असणार आहेत. शाळा त्याच्या घराच्या कोण्या दिशेला असणार आहेत, पूर्वेस असणार आहेत, म्हणजे पूर्व. इथे बघा पश्चिम दिला आहेत, म्हणजे हे रॉंग झालं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे. त्याची शाळा ही घरापासून पूर्वेस 600 मीटर अंतरावर असणार आहे, जे की आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे. चला बघूया मित्रांनो पुढील प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं. थँक्यू.